मध्ये मध्ये आहे तुमचा? दुसरी पंगत. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस सप्त्याचा दुसरा आहे, म्हणजे आपला आज काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद होणार आहे. तर आपण आता निघालोय. महापूजा सत्यनारायण, हा सत्यनारायणची पूजा पण. सॉरी, तू सांग ना काय काय, तू सांग. सत्यनारायणची महापूजा झालेली आहे. आता काळ्याचं कीर्तन उभा राहिलेलं आहे. त्यानंतर महाप्रसाद. त्यानंतर आमच्या मुलांचा क्रिकेटचा सामना होणार रात्री म्हणजे त्याची तयारी करणार आम्ही. ते कसं मस्त पीच वगैरे बनवणार, त्या जागेमध्ये बनवणार, ते तुम्हाला आम्ही दाखवणार. चला आपण आता काल्याच्या कीर्तनाला जाऊया आणि आतमध्ये पहिलं देवाचं दर्शन घेऊया. देवाचं दर्शन घेऊया ना. हा हाफ चड्डीवर आहे ना, पॅन्ट घालायला चाललंय. मंडळी क्लायमेट बघा गावचा, हा असं क्लायमेट आणि आपला देवाचं नामस्मरण, देवाचं नाव एकदम खूप चांगली फिलिंग येते ॲक्च्युली सप्ताची. आम्ही खूप, मी तुम्हाला लास्ट टाइम पण बोललो, खूप आतुरतेने वाट बघतो. आज शेवटचा दिवस आहे. आता काल्याचं कीर्तन चालू झालं आहे. आपण जाऊया फटफट. पंड्याबरोबर आलो, तो पॅन्ट चेंज करायला आलो ना मी गेलो मंदिरात, पाया बिया पडलो आणि बरं झालं. अजून कोण आले नाहीत जास्त. आणि आपल्या भाऊने मारलेला गेट हा वन साईड एकदम. देवकीने वाहिला, यशोदेने पाहिला, पांडवांचा पत्नीच्या नाव होऊन हिला काय करायचं सकाळी बाई नावाला मी सांगू काही. काल्याचं कीर्तन चालू आहे एका साईडला आणि बाहेर पाऊस आलाय. कृष्णाने आशीर्वाद दिले पावसाच्या. बाहेरून पाऊस येतोय. आज सगळ्या वस्तू भिन्न भिन्न असताना एकत्र करून त्याचा एक करून आपण आमच्या तलवार माझ्या स्वतःच्या इकडे जीवन होतील म्हणून सखी सोडलेला होता आजीचा दरिबार
त्याला बघायचं नाही जावं म्हणजे कालाचं कीर्तन संपलं आहे. एक स्पेशल गोष्ट सांगायची आहे. घेतलं मी मगाशी दाखवलं ना अनिल आपला पूजेला बसलेला. अनिलदाच्या लग्नाला 12 वर्ष झाली अनिलदाच्या लग्नाला. त्याला त्या दरम्यान कधीच बसायला मिळालं नव्हतं आणि आज त्याला ह्या टायमाला खूप बसायची त्याची इच्छा होती. नवीन जोडपे पण होते पण त्या लोकांना नाही पॉसिबल झालं. त्यामुळे अनिलदाला बसता आलं. आणि सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे त्याची आज ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲनिव्हर्सरी निमित्त त्याला आज सत्यनारायणच्या पूजेला बसायला मिळालं. भावाला ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. वहिनीला भेटला ना त्यामुळे वहिनीला पण आणि आपल्या खजिनदार बघा वन साईड एकदम.
मम्मी सावकाश, मम्मी सावकाश. मध्ये येऊ नका, मध्ये येऊ नका. सोड सोड. काढू नको. तू सांग काय सांगायचं भाऊला. भाऊ एवढे लोक वायरी काढू नको, अजून पैसे द्यायचे पॅकेट बाकी आहे. भाऊ 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 हा ना म्हणजे आपण आपलं काल्याचं कीर्तन आरती या सगळ्या गोष्टी झाल्या. सन्माननीय काळे साहेब या सगळ्या गोष्टी आता प्रसाद वाटते.
महाप्रसादाला बसणार आहे, पण त्याच्या आधी थोडंसं अनाऊन्समेंट झालं की काल संगीत खुर्ची आणि काही बक्षीस जे आहे ते तिथं वाटप करणार आहे. लाईटीचा विषय बघा, लाईट सारखी जाते कारण की पाऊस पडतो. तुमचं काय मत आहे? तुमचं या कंडिशनवरती काय मत आहे? बोला ना. आमचं तसं काय म्हणणं नाहीच आहे, कारण निसर्ग राजावरती आपण काय बोलू शकत नाही. त्याचा खूप कधी होऊ शकतो. माझा मित्र परम मित्र विकास दिवेकर दात काढून येतो. दात काढून का पण तू माझ्याशी चान्स घेतो म्हणजे मी किती मला लाजा वाटला प्रसाद केतन कुठे गेला? आता त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाप्रसाद ज्यांनी सोडारस्ते दिलेले आहे असे आमचे देणगीदार उत्सवमूर्ती श्री प्रदीप कुमार पंढरीनाथ कावळे साहेब यांचा यथोचित सन्मान मी आमचे राधाकृष्ण ग्रामस्थ मंडळाचे दत्ताराम काते महाराज यांना विनंती करेन की त्यांच्या हस्ते त्यांचं यथोचित असं सन्मान करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन शाल शिफळ देऊन त्यांचं यथोचित असं सन्मान करायचं आहे. आपण ज्यांना दाखवलं ना ते काका आपल्या गावातलेच आहेत. म्हणजे आता मी थोडेसे शब्द चुकीचे पडतो, मी जास्त काय बोलत नाही, पण त्या काकांनी आपल्याला आपला पूर्ण महाप्रसादाचा खर्च म्हणण्यापेक्षा पूर्ण महाप्रसादाचं दान केलेलं आहे. आपला आजचा जो महाप्रसाद आहे तो पूर्ण लागेल तो पूर्ण काय आपल्या काकांनी दान केलेलं आहे. आणि आपली पोरं वगैरे वन साईड सगळे कामं करतात. दमलास नाही अरे सुरुवात पण नाही झाली. भाजी एकम नित्यम विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावार्पितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. पुंडरीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की. मौनी ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वान नये पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्मा. पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. म्हणजे ही दुसरी पंगत उठली. थांबा ना भाई, काय मध्ये मध्ये आहे तुमचा? दुसरी पंगत
उठते आता म्हणजे दुसरी पंगत झाले. पहिल्या पंक्तीत 78, दुसऱ्या पंक्तीत 70. म्हणजे मला वाटतं 301 माणूस होते. अजून पंक्ती अजून दोन पंक्ती दोन होतील का म्हणजे 2 फुल पंक्ती बाकी आहेत. जेवण वाढून झाले आता आपण जेवायला घेतो. आता 2-2, 3-3 काय लागतील ते आपल्याला वाढायला सुरुवात झाली. हे सगळे जेवण वाढणार आहे. एवढे वाढणार आहे तर मला दिसत नव्हते भंडारा उद्या वाढायला. फटाफट हो गया, आता टाइम नाही. पटापट पटापट ताकद अनाउन्समेंट आहे चालले आणि अजून सगळ्यांचे जेवणाचे हात तुम्ही खरकटे करायच्या आधी प्रायामध्ये म्हणून आधी थांबवले. तर असं आहे की आपल्या ह्या मंदिराला खूप सगळे देणगीला लाभलेले आतापर्यंत. पण आपल्या ह्या पहिला जो मंदिर आपला बनला जे जीर्णोद्धार झाला त्यासाठी जे आपल्याला जुब्बरचे ज्यांचे आपले दत्तावंत देवेकर त्यांनी जे दिले होते आणि आज त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव दिलीप दत्तावंत देवेकर, कारण ही झुंबराची बऱ्याच लोकांची आपली तक्रार आली की ते तुटलेत आणि खाली आलेत. तर त्यांच्याही मनापासून वाटलं, पण मी त्यांना बोलल्यानंतर त्यांनाही वाटलं की नाही माझ्याही काल मनात आलं. तर आपल्याला ह्या जे झुंबर आहेत ते 2 झुंबर आणि आपला मोठा एक झुंबर तर दिलीप दत्तावंत देवेकर यांनी आपल्याला देण्यासाठी कौलकरचे त्यांनी जोरदार टाळ्या. जेव्हा आता डबल पापड येऊ द्या. पापड कोशिंबीर पापड द्या पटापट. आता थांबायला वेळ नाही. लोणचा येऊ द्या. अशी करा येऊ द्या मिरची लोणचा पडते गेले. शेवटी जेवणाचे फायदे सांगतो तुम्हाला. शेवटी आपण जेवतो तेव्हा काय फायदा असतो. 1 2 3 पंढरा नाही घेतला. पंढरा नाही घेतला. तू डाएटवर आहे. तू डाएटवर आहे. तू डाएटवर आहे. हां मी खात नाही. कसं डाएटवर आहे. पंढराला दे. माया पुढे टाकू नका. माया पुढे टाकू. बोल आता बोल. कुमाय ठोपार कुमाय विठ्ठल दाखव ना यार. अभिजितला दाखव भात वाढताना पहिली. बस बस बस. आमचे दादा अरे दादा आणि प्रवीण दादा, आमच्या आई आणि ही काकी, या पण 2 काक्या आहेत माझ्या. आणि हा सर्वात मोठा काका आलो श्याम काका, मंडळाचे अध्यक्ष रोशन धुमाळ. आईला अध्यक्ष बरोबर. क्लच आणि ब्रेक टाकायचं मला बरोबर माहिती आहे. हे याला सर्वांना पूर्ण बघा. आमचे बंधू अरे ओंकार कश्यप, इल्मिन सुलमिन बंधू. तुम्हाला काय हवंय. तुझा काय आवश्य सर्वे सर्वा प्रवीणजी काते आणि या मंडळाचे खिशामधले सर्वा नितीन मनोहर काते यांचा क्लोजअप घेतो मस्तपैकी सुंदर. वा काय स्माईल दिली आज.
सकाळचे 2 आमचे शिलेदार 2.5 तासाचे त्याने टाळ आणि वेळा गाजवला आज सकाळी 4:30 6:30. आणि हे आमचे बंधू अरे हे आमचे गेटमॅन. ही दिदी कालपासून इकडे अजून घरीच नाही गेली. ही माझे मोठे आहे. जेवणाचे मुख्य प्रबंधक मंगेश कासार. मी येणार जेवण. रवींद्र काते आमचे होणारे नवरदेव. दिलीप दादा माजी अध्यक्ष आणि माझे दादा संदीप दादा. आमचे बंधू रितेश दादा. कमी खा भावा. आम्हाला ज्याने शिकवलं असे पांडू दादा. तर मंडळी आपल्या परीला भेटायला आपली डायट सबस्क्रायबर आहे. बघते ना तू बघतो माझे सगळे मग बघते. ही आपली लक्ष्मण बाबा आहेत ना त्यांच्या नातीची दीपाताईची परी बिरवाटकर. गाव कुठला कोयनार आलाटीवाडी ना मग कोयनार आलाटीवाडी आहे. आता मंदिराचा साफसफाईचा विषय झाला. मंडळी साफसफाई काय कर पोरांची सोय झाली आहे. सोय थंड. इकडे प्रवीण इकडे. ती कोणाची सोय? बायकांची आहे. अरे वर चढली भाई. विषय काय बघा, बायका इकडे भांडी घासतात आणि इकडे आपलं जेवण झालेलं आहे. ॲक्च्युली जेवण होईपर्यंत आपण आलो नव्हतो. आता साफसफाई झाली आहे. माझ्या नावानं भावाला होणार आहे. वनेश का फक्त कॅमेरा घेऊन फिरत होता, बाकी काय करत नव्हता. कोणा कोणतरी करेल. आता आम्हाला फक्त 2 बांबू पाहिजेत ना, ते ठेवणार. 2 बांबू नाही पुरणार आहे. ते तिन्ही बांबू इकडे खेचायचे. हे इकडचे जे बॅनर लावलाय तिथे ते 3 बांबू आहेत ना, ते इकडे दरवाजाच्या 40 मीटर काय 40 फूट ना आपण नेट मागवलंय. तुला काय करायचं आहे? वरती आहे खेळण्यासाठी आपण काही करू शकतो. तोच अब ग्रीन वाला वरती आहे. आपण बोलणं झालेलं आहे आपलं. आज मारणार आहे, तोच काढणार. नक्की मारणार आहे काय? हो देणार आहे. महामंडप सोडायला लागेल. इथे नाही तो. हा काय वरती आहे? तोच काढणार आहे. घरी आहे तो. तिकडेच रे बाबा. ते मेन खिडक्या नाहीत. खिडक्यांचं तिथे बॉल ते पुढे ते मालक जिम्मेदारी. मालकाने लावून टाकायचे कपडे. आपण देऊ कपडे. साड्या आहेत आपल्याकडे. साड्या पण आहेत. मीटिंग वरती रजिस्टर साईन आहे ना. 4 साड्या जमा केलेत. 4 साड्या. साईन आहे संकेतची. तेच लावा. म्हणजे आपल्या संताकाच्या क्रिकेटची तयारी चालू आहे. सप्ताह आपला एकदम 1 नंबर झाला आहे. मजा आली. आणि आता क्रिकेटच्या मॅचेसची सगळी तयारी चालू आहे. ते तत्पूर्वी हे बघा BMC वाली माणसं बोलले आहेत. कचरेवाले कचरा टाकायला जायचं आहे. कुठे टाकतात काय माहिती. इकडे काय डांबरीकरण केलं का? मध्ये काय तू
इथं कचरा टाकायचा विषय चाललाय. हॅलो सावका जा रे. बोल बोल. गेली मनीष सोडायला गेला त्याला. लेटी पण गेली. हाय भाई लेटी. तेव्हा पाडायचो ना आपण हे सगळे आंबे आणि राखाने शिवा खायचो त्या आजीच्या. मजा यायची पण तेव्हाचे दिवस वेगळे होते बाबा. हा ग्राउंड फिक्स. गुरा खाल्ल्याशिवाय चालून वो अरे घाबरली ती मारायला याला. सोय लागेल हे पंड्याचा मी याला. म्हणजे हा आमचा जुना ग्राउंड आहे. एकदम लहान असताना मी ह्या जमिनीमध्ये खेळायचो. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान नव्हते तेव्हाचा ग्राउंड आहे. हो काँग्रेसच्या काळातला. जायला पाहिजे होतं रे कचरा. कधी इकडे पीच असायचा तर कधी हा वडाचा झाड आहे ना का पिंपळाचा. वडाच्या झाडाच्या खाली असायचं. मजा यायची त्यावेळी. आम्ही खूप लहान होतो. मी तर मला वाटतं तिसरी चौथीला आय थिंक असेल त्या दरम्यान. गावी ॲक्च्युली हीच मजा वेगळी असते. लहानपणी आम्ही तेव्हा मे महिन्यात यायचो 10-15 दिवस राहायला. पण आता तेवढं आता काळ बदललाय. काय बोलतो म्हणते आता. काळ बदलला, वेळ बदलले आणि माणसं पण बदललेत. मंडळी मॅचची तयारी चालू आहे. सगळे आपले मंडप भाऊने लाईटी बिटी सगळे उतरवल्यात आणि आता मॅचची तयारी चालू आहे. आता हा मॅचचा ब्लॉग बघा मी डिवाईड करेन काहीतरी वेगळं. म्हणजे तो दुसरा आणि हा दुसरा असं करण्याचा प्रयत्न करेन कारण खूप मोठा आहे मॅचचा आणि याचा. पोरं जाम मेहनत घेतात. फोन आला. 1 मिनिट आपला मॅडमचा फोन आला.